नमस्कार. पुणेकरांना त्यांच्या मिळकत करामध्ये 500 स्क्वेअर फुटापर्यंतच्या मिळकत करामध्ये कर सवलत असं जाहीरनाम्यामध्ये पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवताना भाजपनं म्हटलं होतं आणि त्यांनी त्या आश्वासनावरती निवडणुकीमध्ये सत्ता मिळवली आणि आता महानगरपालिकेमध्ये भाजपचं शासन आहे. आत्ता म्हणजे सोमवारी त्यांनी जीबीमध्ये प्रस्ताव आणला की हा जो त्यांचा जो होता आधी ती कर सवलत दिली जाईल 500 स्क्वेअर फुटापर्यंत, त्याच्याऐवजी प्रत्यक्षात त्यांनी काय आणला प्रस्ताव की जी घरं महिलांच्या नावाने आहेत अशा घरांना 500 स्क्वेअर फुटापर्यंतच्या अशा घरांना फक्त ही सवलत दिली जाईल. एकतर म्हणजे याच्यामध्ये फक्त महिलांच्या नावे असतील घरं त्यांच्यासाठी सवलत त्यांनी जाहीर केलेली आहे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ही सवलत 1 वर्षासाठी फक्त दिली जाणार आहे. म्हणजे आत्ताचं जे वर्ष आहे 26-27 या वर्षासाठी त्यांनी असा प्रस्ताव सर्वसाधारण सभेमध्ये पास केला आहे. आता हे जो प्रस्ताव आहे हा एकतर सत्ताधारी भाजपने फिरवला आहे, म्हणजे मुळात त्यांनी यू-टर्न घेतला आणि आपल्याला माहिती ती जुमलेबाजी ही पुढे केली. आधी केंद्र सरकारने त्याच्यामध्ये प्रत्येक माणसाला घर दिलं जाईल असं मोदींनी स्वतः आश्वासन दिलं होतं. नंतर 2 कोटी रोजगार दरवर्षी दिले जातील. त्याच्यानंतर शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल केलं जाईल. ही जुमलेबाजी होती, ही जुमलेबाजी ठरली. आता राज्यामध्ये काय झालं होतं, राज्यामध्ये 2,500 रुपये प्रत्येक लाडक्या बहिणीला या निवडणुकीनंतर दिले जाणार होते. प्रत्यक्षात ते दिलेच गेले नाहीत, उलट 80 लाख महिला याच्यातनं बाद करण्यात आल्या. म्हणजे ही जुमलाबाजी. आणि ट्रिपल इंजिनमधलं तिसरं कोण तर महानगरपालिका. या महानगरपालिकेमध्ये असं आश्वासन दिलं गेलं की 500 स्क्वेअर फुटापर्यंत सर्व मालमत्ता करामध्ये सवलत दिली जाईल. आता पूर्ण सवलत ही देणं अपेक्षित होतं, असं असताना ती सवलत दिली नाही. आता महिलांना फक्त ज्यांच्या नावे घर आहेत. आता मुळात प्रश्न असा येतो त्यामुळे ते या पुण्या शहरामध्ये ही घरं कुठं आहेत 500 स्क्वेअर फुटाची, तर मुख्यत्वे ही वस्त्यांमध्ये आहेत किंवा जी जुनी गुंठेवारीमधली जी घरं आजूबाजूला जी हडपसर म्हणू आपण किंवा इकडे वारजे किंवा या वडगाव शेरी या भागामध्ये जी सगळी घरं आहेत ती छोटी घरं आहेत. नंतर काही अगदी पूर्वीच्या वाड्यांमध्ये छोटी घरं आहेत. ही सगळी घरं जी आहेत ना ही 500 स्क्वेअर फुटापेक्षा कमीची घरं आहेत आणि वस्त्यांमध्ये आहेत. आता या सगळ्यांच्या संदर्भामध्ये प्रश्न असताना असं असतं की बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी छोटी जी घरं आजूबाजूला बांधली गेली त्याच्यावरती लोकांनी कर्ज घेऊन ती घरं बांधली. त्यामुळे बऱ्याचदा कमावता जो पुरुष असेल त्याच्या नावाने ती घरं असतात. आता तो एक भाग झाला. दुसरा भाग असा झाला की तिथे कमावता पुरुष असला तरी बऱ्याचदा त्या पुरुषाच्या नावाने घर असतं. त्याच्यामध्ये ती जी स्त्री आहे तिला जर त्याचा फायदा नसेल होणार, त्या घरामध्ये कुटुंबाला फायदा होणार नसेल तर तो कसं काय त्या अर्थाने महिलांचं सक्षमीकरण होतं हे काही समजलं नाही. आणि ही सर्व जी आहेत ही गरीब घरं आहेत. म्हणजे 500 स्क्वेअर फुटापेक्षा म्हणजे साधारण आपण म्हणू ती 1 RK 1 रूम किचन किंवा फार तर 2 छोट्या रूम असं असणारं ही घरं असतात. आणि याच्यामध्ये राहणारी ही छोटी गरीब कुटुंब आहेत जी मुख्यत्वे असंघटित क्षेत्रामध्ये आहेत. आणि त्यामुळे यांच्या संदर्भात असा निकष लावला तर एका अर्थाने तो अन्यायकारक आहे. हा निकष काही स्त्रियांचं सक्षमीकरण होतं यामुळेचा नाही आहे. हा म्हणजे हे सांगायचं ढोंग आहे. खरा याचं कारण असं असणार आहे की ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेतल्या 80 लाख महिला बंद करण्यात आलं, त्यांचं जे मिळत होतं महिन्याला ते देणं बंद केलं. त्याच पद्धतीने इथे सुद्धा जे लाभार्थी आहेत म्हणजे ज्यांना फायदा होईल यांची संख्याच कमी करण्यासाठी हे धोरण राबवलं गेलं असावं. आणि त्यामुळे फक्त महिलांच्या नावाने घर असणाऱ्यांना हे कर सवलत आणि ती सुद्धा 1 वर्षासाठी. आता यांनी म्हणताना असं म्हटलं की महिलांना प्रोत्साहन, महिलांच्या सक्षमीकरणासाठी. आता मला सांगा ती ऑलरेडी ती घरं जी आहेत ती ज्या पुरुषांच्या नावावर आहेत त्याच्यामध्ये महिलांच्या नावाने त्यांनी करायचं असेल तर अजून काही वर्ष चालवायला पाहिजे ना ही योजना. ती 1 वर्षासाठी मर्यादित करून कसं चालेल. जर तुम्ही जास्त काळ ती चालवली तर मग काही पुरुष त्याच्यामध्ये घर हे दोघांच्या नावाने किंवा महिलेच्या नावाने करू शकतात अशी शक्यता आहे. त्यामुळे हे जे काही सगळं जे भाजपचे नेते सांगतायत हे सगळं खोटेपणा आहे. हा जो काय आहे हा यू-टर्न आहे आणि त्यामुळे त्यांनी एका अर्थाने पुणेकरांची फसवणूक केली. त्यामुळे पुणेकरांनी एवढ्या मोठ्या मताधिक्याने जर भाजपला निवडून दिले तर आता या भाजपच्या नगरसेवकांना निश्चितपणे प्रश्न विचारा, जाब विचारा.